मित्रांनो, जय हिंद, नमस्कार. कसे आहात सगळे? सगळे व्यवस्थित आहात अशी मी अपेक्षा करतो. कारण काय झालेलं आहे माहिती आहे का, महाराष्ट्रभर पोलीस भरती करणारे सगळे मित्र जवळपास नैराश्य झालेले आहेत. रिझन काय माहिती आहे का? रिझन आहे ग्राउंडला सर मार्क कमी पडलेत, काय करावं काही समजत नाही. चालकला मन लागत नाही, कारागृहाला मन लागत नाही, SRP ला मन लागत नाही, बॅट्समॅनला मन लागत नाही, अभ्यासाला मन लागत नाही. फॅमिलीला काय तोंड दाखवायचं, मित्रांना काय तोंड दाखवायचंय. गावकरी विचारतात, अरे बाबा तू ग्राउंडला गेलेला, तुला किती मार्क पडले. कोणत्या तोंडाने त्यांना मार्क सांगायचे? कारण आमची मार्क कशी आहेत माहितीये का, 30, 32, 34 आणि 36 अशा प्रकारे आम्हाला मार्क पडलेत. सर तुम्हीच आता याच्यावर मार्गदर्शन करा, आम्ही काय करू. सो डोंट वरी मित्रांनो, तुम्ही काय केलेलं आहे, डिअर पोलीस सरांना फॉलो केलेलं आहे. तुम्हाला इकडे मी असं मार्गदर्शन करणार आहे, असे उपाय सांगणार आहेत ज्याचा फायदा तुम्हाला 100% येणाऱ्या लेखीसाठी होणार आहे. तर बघा मित्रांनो, काय झालेलं आहे, ग्राउंडला आलेले आहेत मार्क कमी. हे फक्त तुमच्यासोबत आहे का हो? नाही. महाराष्ट्रभर पोलीस भरती करणाऱ्या जवळपास 60 ते 70% मुलांना काय झालेलं आहे माहिती आहे का, ग्राउंडला मार्क आलेले आहेत कमी. ओके. आणि तुम्हाला सांगतो, लक्ष द्या, ज्यांनी ज्यांनी मुंबई, त्यानंतर ठाणे सिटी, मीरा भाईंदर, त्यानंतर नवी मुंबई, GRP मुंबई, पुणे सिटी इथे फॉर्म भरलेले आहेत, तिकडे काय झालेलं आहे माहिती आहे का, फॉर्मची संख्या ही मोठी दिसते पण रियालिटी ती नाही आहे. रियालिटी काय माहिती आहे का, जो 25+ मार्क घेईल तोच इकडे लेखीला पात्र होईल आणि असे देखील घेणारे खूप कमी आहेत. म्हणजे मी बघतोय अक्षरशः 18, 16, 17, 15, 22 असे मार्क मित्रांना मिळालेले आहेत. ओके. सो ज्यांना पण 25च्या खाली मार्क मिळाले ते गेलेच समजा, त्यांच्यासाठी आता नेक्स्ट पर्याय आहे. परंतु ज्यांना 25+ मार्क मिळालेले आहेत त्यांना एक छोटीशी होप आहे. कसली होप आहे माहिती आहे का, तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेल्या जागा वाढलेल्या आहेत आणि जागा वाढणार देखील आहेत. नवनवीन पोलीस स्टेशन निर्माण होत आहेत, जागा वाढणार आहे. सो बी पॉझिटिव्ह. ओके. आता लक्षात ठेवायचंय, तुम्हाला काय करायचंय, सर्वात पहिलं तर एक गोष्ट समजून घ्या की ग्राउंडला कमी मार्क आल्यामुळे त्याचा इफेक्ट तुमच्या या इव्हेंटला होऊ देऊ नका. कारण माहितीये का काय, तुमचं जर नशीब इकडे लिहिलेलं असेल तर कळतंय. बघा, सगळ्यांचा फोकस कुठे आहे माहितीये का, सगळ्यांचा फोकस हा पोलीस शिपाई होण्याकडे आहे. कोणीही चालक इकडे लक्ष देत नाही का, ऑल ओव्हर महाराष्ट्र जागा कमी आहेत. बघा मी काय माइंड सांगतोय, सगळ्यांनी डोळे उघडून ही व्हिडिओ पहा. चालकला जागा आहेत कमी, मुलांचं लक्ष नाही. कारागृहाला जागा कमी, मुलांचं लक्ष नाही. SRP ला जागा कमी, मुलांचं लक्ष नाही. आणि बॅट्समॅनला तर लक्ष नाहीच आहे, आणि तिकडे तर जास्त मुलं पण नाहीये. ओके. मग काय, सगळ्यांचा जो लक्ष आहे तो शिपाईकडे. 60 ते 70% मुलांना आहे ना अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडलेले आहेत, त्यामुळे ते झालेले आहेत नेगेटिव्ह. आणि नेगेटिव्ह झाल्यामुळे जो इकडे पॉझिटिव्ह आहे आणि जो एफर्ट लावणार आहे त्याची इकडे पोस्ट फिक्स होणार आहे. बघा, व्यवस्थित ऐकण्याचा प्रयत्न करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय झालेलं आहे, पोलीस शिपाईला ज्यांचे मार्क कमी आलेले आहेत ते झालेले आहेत नेगेटिव्ह. त्यांनी हा क्षेत्रच सोडून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जे उरले सुरलेले आहेत, ज्यांनी जोश भरलेला आहे, ज्यांनी दम भरलेला आहे, किंवा ज्यांनी माइंडसेट लावलेला आहे, किंवा डिअर पोलीसला फॉलो केलेलं आहे, ती लोक इकडे लक्ष देणार आहेत आणि त्यांचा 100% इकडे काम होणार आहे. शेवटी आपल्याला काय पाहिजे हो, सरकारी नोकरी पाहिजे, एक वर्दी पाहिजे, आणि इकडे ती वर्दी मिळणार आहे. सेम पगार, सेम गोष्ट, सगळं सेम. फक्त काय, थोडेसे जे ड्युटीचे स्वरूप आहेत ते वेगळे आहेत. अलग लक्षात. त्यानंतर तुमचा अभ्यास करायची इच्छा नाही, तुमच्या अभ्यासात मन लागत नाहीये. बघा मित्रांनो, मी असे भरपूर उदाहरण तुम्हाला दाखवू शकतो की काय झाले माहितीये का, मार्क कमी असल्यामुळे अभ्यास करायचं सोडून दिला आणि नंतर माहित पडलं की भाऊ मेरिट मध्ये बसलेला आहे पण अभ्यास करण्यासाठी वेळ नाही, आणि अभ्यास कमी असल्यामुळे तो भाऊ वेटिंगला लागलेला आहे किंवा बाहेर झालेला आहे. तुमच्यासोबत पण असंच घडणार आहे. जर तुम्ही आता कमी मार्क मिळालेत म्हणून नेगेटिव्ह झालेले आहेत आणि अभ्यास करत नाहीत, आणि नंतर माहित पडलं की यार सरांनी सांगितलेलं एवढी मेरिट लागेल आणि एवढी मेरिट लागली पण मी अभ्यासच केला नाही, मला स्कोर घेता आलं नाही, आयुष्यात सर्वात मोठे पछतावा तुम्ही करणार त्या गोष्टीचा. कळलं? म्हणून मी सांगतोय, ज्यांना कोणाला शिपाई ह्या पदासाठी खूप कमी मार्क आलेले आहेत, किंवा चालक पण ज्यांचं झालेलं आहे त्यांना कमी मार्क आलेले आहेत, तरी अजून 2 गोष्टी तुमच्यासाठी आहेत.
कारागृह आणि तुमचं SRP हे अजून तुमची वाट पाहतात की येस तू कारागृह पोलीस हो, येस तू SRP पोलीस हो. कळते का? डोकं लावा. आणि नेक्स्ट आहे मित्रांनो, 20,000 पोलीस भरती देखील येणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळं डिक्लेअर केलेलं आहे. फक्त काय आता ते कधी येईल, कसं येईल, काय नियोजन असेल ते अजून काय माहित नाही. परंतु जे नवनवीन फॉर्म भरले होते त्या मित्रांसाठी एक मोठी संधी पुन्हा चालून आलेली आहे. ज्यांचं वय गेलं त्यांच्यासाठी तर राम राम हरी कृष्ण. त्यांनी आता दुसरं प्लॅन बी करून काहीतरी आपल्या योग्य दिशा द्यावी आणि उज्ज्वल भविष्य करावं, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतोय. परंतु नेक्स्ट भरती तुमच्यासाठी नसणार. परंतु ज्यांनी नवीन नवीन फॉर्म भरले होते, ज्यांना काहीच माहित नव्हतं किंवा या भरतीत जे फेल झालेले आहेत काही कारणास्तव, त्यांच्यासाठी ही भरती असणार आहे. मोठी संधी परत येणार आहे. चला आता एक थोडासा धावता आढावा घेऊया की बाबा मेरिट किती लागू शकते किंवा आपल्याला कशी मार्क आहेत आणि त्याच्यावर आपण कसं लेखीसाठी पात्र होऊ शकते हे समजून घेऊया. मित्रांनो, जी सध्याची करंट सिच्युएशन चाललेली आहे ग्राउंडच्या बाबतीत, 60 ते 70% मुलांना जे आहे ते कमी मार्क येत आहेत. त्याच्या अंदाजावरून आपण एक ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये एक मेरिट लावतोय. ओके, म्हणजे जवळपास सगळ्या घटकांमध्ये अशा प्रकारेचं मेरिट लागू शकते असं मी तुम्हाला बिंदास विश्वासाने सांगेन. म्हणजेच ज्यांना ज्यांना अशा प्रकारे मार्क असतील त्यांनी बिंदास आत्तापासून लेखीची तयारी करण्याला काहीही हरकत नाही. परंतु जर तुम्हाला अशा प्रकारे मार्क आहेत आणि तुम्ही नैराश्य आहात किंवा निगेटिव्ह झालेला आहेत आणि अभ्यास करत नाहीत, तर लक्षात ठेवा नंतर तुम्ही स्वतःला कोसणार की मी सरांचं ऐकलं असतं, सरांनी जे सांगितलेलं ते फॉलो केलं असतं आणि अभ्यास केलं असतं तर आता कुठेतरी मी यशस्वी झालो असतो. कळते? बऱ्याच मित्रांनी ग्राउंडमध्ये कमी मार्क घेऊन लेखीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सिलेक्ट झालेले आहेत. तर तुम्हाला देखील असं लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता बघा ओपन कॅटेगरीच्या बाबतीत आपण जर म्हटलं तर ओपन हा एक प्रकारे टॉपर आहे. तर ज्यांनी ज्यांनी फक्त ओपनमध्ये फॉर्म भरलेले आहेत, कुठलंच आरक्षण नाही, कुठलंच नाही, फक्त ओपनमधून, त्या पुरुषांना 38 आणि महिलांना 36 ते 35 एवढी तरी मार्क पाहिजे, तरच त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत, अन्यथा नाही. नेक्स्ट आहे मित्रांनो NT ABCD आणि VJA. ओके, ओपनच्या नंतर यांची मेरिट लागते. ज्याही पुरुषांना NTच्या 34 मार्क असतील त्यांनी लेखीचा अभ्यास करायला काहीही हरकत नाही. आलं का लक्षात? तुम्हाला वाटत असेल सर खूप कमी मार्क सांगितले, मी सांगतो ना तुम्ही लेखीचा अभ्यास करा, बिंदास माझ्यावर विश्वास ठेवा आणि लेखीचा अभ्यास करा. ओके, नंतर असं व्हायला नको की सर तुमचं ऐकलं नाही आणि लेखीचा अभ्यास केला नाही आणि आता गेलो, असं व्हायला नको. म्हणून बिंदास 34 मार्क आहेत ना, बिंदास लेखीचा अभ्यास करा. आणि ज्या महिलांना 30 मार्क आहेत त्यांनी बिंदास अभ्यास करायला सुरुवात केलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे SBC OBC आणि SEBC म्हणजेच मराठा. त्यांना 32 ते 34 मार्क असतील तर बिंदास तुम्ही लेखीची तयारी करू शकताय. मुलांना मार्क नाहीत. बघा मित्रांनो, मी परत परत सांगतोय, महाराष्ट्रभर मुलांना मार्क नाहीत. खूप लोकांनी मला मेसेज केलेले आहेत, सर आमचे मार्क असेच आहेत, सर आमचे मार्क तसेच आहेत. मी एक सगळ्यांचं ते ॲनालिसिस केलेलं आहे. ओके, मी ती माहिती मागवली भरपूर मित्रांकडून. जवळपास आपले तुम्हाला सांगतो 60 ते 70 हजार व्ह्यूज गेलेले व्हिडिओज, त्याच्यामधून जी माहिती मिळाली त्याच्या डेटा बेसिसवर मी हे सांगतोय. आलं का लक्षात? SBC OBC SCBCच्या महिलांना 27 ते 30 मार्क असतील तर ते देखील इथे लेखी परीक्षा देऊ शकतात. तुम्हाला थोडंसं वैचारिकता वाढवावी लागणार आहे, तुम्हाला थोडंसं स्ट्रॉंग बनावं लागणार आहे. एवढे मार्क आहेत, मी सांगतो बिंदास तयारी करा, तुम्ही बसणार आहेत 100%. आलं का लक्षात? नेक्स्ट आहे ST SC EWS. पुरुषांच्या बाबतीत फक्त 28 मार्क आहेत. तो पुरुष इकडे लेखी परीक्षा देऊ शकतो, पात्र होऊ शकतो. त्याने आत्ताच पासून अभ्यास सुरू केलं पाहिजे. आणि ज्या महिलांना अगदी 25च आहेत, मग ती STची असो, SCची असो किंवा EWSची असो, ती देखील लेखी परीक्षेला पात्र होण्याची शक्यता जास्त आहे. कळलं? हा, पण ज्यांना 25 पेक्षा खाली आहेत ते इकडे बसू शकत नाही, कारण आपली पात्रताच 25 मार्काची आहे. तर अशा प्रकारे मी एक तुम्हाला अंदाजित मेरिट सांगितलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर डेटा मागवलेला आहे आणि त्या बेसिसवर हे सांगितलेलं आहे. ज्यांना ज्यांना अशा प्रकारे मार्क आहेत त्यांनी निराशा न घेता, नेगेटिव्हिटी न ठेवता
कोणतंही काहीही कारण न देता सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. माझी स्ट्रॅटर्जी घ्या, तुमची स्ट्रॅटर्जी घ्या, अकॅडमीवाल्यांची स्ट्रॅटर्जी कोणाची तरी घ्या, एकाची फॉलो करा आणि तशा प्रकारे अभ्यास करा. 100% तुम्ही लेखी पास होऊन वर्दीचे स्वप्न पूर्ण करू शकताय. पण हे अशा प्रकारे मार्क आहेत आणि निराश झालेले आहेत आणि अभ्यास सोडून दिलेला आहे, तर तुमचं तर देव पण भलं नाही करणार. आलं का लक्षात? तो सगळ्यांनी अशा प्रकारे अभ्यासाला सुरुवात करा आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद.